जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। आजचा पत्रकार परिषदेचा विषय होता की मनरेगा हा ऍक्च्युली मेन विषय होता। मनरेगाचा जो ऍक्ट आहे त्याचा ज्या पद्धतीने या सरकारनं आत्मा काढून घेतला त्याच्या संदर्भात आज ऍक्च्युली पत्रकार परिषद घेण्यात आली होती। म्हणजे आपल्या पक्षाची भूमिका काय? यामध्ये स्पष्ट भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली की मनरेगा हा सर्वसामान्यांच्या आणि ग्रामीण भागामध्ये लोकांच्या अधिकारांचा प्रश्न आहे। त्यांच्याशी निगडीत अधिकारांशी निगडीत प्रश्न असल्यामुळं तो ऍक्टमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करणे हे अपेक्षित नव्हतं। एक कारण तो ऍक्टला स्वतः त्याची सर्व जगामध्ये वाहवा झालेली आहे आणि राईट टू वर्क म्हणून लोकांच्या म्हणजे अधिकारांचा प्रश्न असल्यामुळे त्याच्यावरती काँग्रेस पक्ष त्याच्यावरती जनक हा महाराष्ट्र आहे, या योजनेचा जनक महाराष्ट्र आहे, जनक महाराष्ट्र आहे करेक्ट। पण महाराष्ट्रात आवाज होत नाही। बघा हे ऍक्ट आता हे झाल्यानंतर हा आवाज सध्या महाराष्ट्रातनच तसा विचार केला आता आणि ही पत्रकार परिषद झाल्यानंतर म्हणजे आज उद्यापासून जे आम्ही तुम्हाला ते स्केड्यूल दिलंय त्यामध्ये उपोषण असो किंवा धरणे आंदोलन असो याची सुरुवात ऑलरेडी होणार आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुका चालू आहेत त्याच्यामुळे आम्हाला परमिशन मिळत नाही सध्या आणि त्या आचारसंहितेमुळे, पण लगेचच महाराष्ट्र आणि याच्या बाबतीमध्ये शेवटी अग्रेसरच असतो महाराष्ट्र। योजनामध्ये जे बदल केलेले आहेत त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी वाढणार आहे म्हणजे 100%। तुम्ही बघत असाल की ऑलरेडी अनएम्प्लॉयमेंटचा जो रेट आहे तो इतका हाय गेलेला आहे सध्या पूर्ण भारतामध्येच आणि याच्यामधून आता जे ग्रामीण भागामध्ये असणारे जे लोक होते जे तिथं थांबून होते आतापर्यंत त्यांची मायग्रेट होण्याची भीती जास्त आहे आता, कारण जर गावात त्यांना काम मिळालं नाही तर मग ते शहराकडे होऊ शकतात। दुसरं तुम्ही बघा की याच्यामध्ये मोनोपोली होण्याची भीती जो एक विषय राहिला होता आपला, याच्यामध्ये त्यांना 60 दिवसाचा ऍक्च्युली सीझनचा गॅप दिलाय की ज्याच्यामध्ये त्यांना अधिकारानं काम मागता येत नाही। याचा अर्थ काय झाला की त्यांचा अधिकार छिनण्यात आला, यांना मोनोपोली होणार आहे। म्हणजे ज्या रेटमध्ये ऍक्च्युली ते काम करायचं त्या रेटमध्ये त्यांना तयार व्हावं लागेल आता लोकांच्या याच्यामध्ये काम करायला, कारण त्यांना दुसरा ऑप्शन नसणार। तर याबाबत आपल्या पक्षाच्या दिशा काय आंदोलनाची दिशा काय? आंदोलनाची दिशा मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं की आम्ही स्टार्टिंगला तर हे पूर्ण ग्राम पंचायतीमध्ये जाऊन लोकांसोबत संवाद साधणार आहे, इंटरॅक्शन होणार आहे आणि शेवटी महात्मा गांधींनी जो आम्हाला रस्ता दाखवून दिला त्याच रस्त्यावर आम्ही चालणार आहे। याच्यामध्ये उपोषण असणार आहे आणि धरणे असणार। सर हा जो कायद्यामध्ये बदल झालेला आहे म्हणजे एलजीसीचे कार्यक्रम सध्या सुरू आहे। एलजीसी पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवल त्याला कार्यक्रम आहे तर म्हणजे युनोच्या लेवल किंवा आंतरराष्ट्रीय लेवल भारताची बदनामी होणार नाही, कारण आपले पर्यावरण असेल किंवा गरिबी असेल याच्यावर याचा फरक पडणार आहे। सर तुम्हाला मी तेच सांगतो की शेवटी याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये जे लोक मनरेगाच्या माध्यमातून कामं होतात त्या माध्यमातून ती सस्टेनेबल डेव्हलपमेंटच होती ज्याच्यामध्ये लोकांना रोजगार मिळेल आणि ग्रामीण भागामध्येच म्हणजे शहराचं विद्रुपीकरण होणार नाही, मायग्रेट होणार नाहीत आणि ग्रामीण भागामध्येच त्यांना त्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील जेणेकरून त्यांचं कोणत्याही प्रकारचं आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस ते शहरात जातात त्यावेळेस तिथं शोषण होतं, ते शोषण थांबेल। या सर्वच गोष्टी येतात त्याच्यामध्ये आणि म्हणून त्याच्यावरती हे सर्व त्याच्यामध्ये मला असं वाटतं रस्त्यावरती लढाई लढणार 100%। ज्यावेळेस शेवटची पर्याय तोच असणार आहे, ज्यावेळेस आम्ही स्टार्टिंग पत्रकं देऊ, आम्ही तुम्हाला सांगितलं संसदेचे ज्यावेळेस रस्ते बंद होतात आणि कुणी आवाज ऐकत नाही त्यावेळेस तुमच्याकडे दुसरा ऑप्शन एक असतं की तुम्ही सत्याग्रहाच्या मार्गानं अहिंसेच्या मार्गानं आम्ही आंदोलन करू। लाखो लोक तुम्हाला सध्या बघतायत छत्रपती संभाजी मराठवाड्यामध्ये, विशेष करून ग्रामीण कष्टकरी ज्यांना या कायद्याचे महत्त्वाचे म्हणतात, अशा सगळ्या लोकांना तुम्ही काय आव्हान कराल? येस, माझं 100% आव्हान असेल सर्व लोकांना की हा आपल्या सर्वांच्या अधिकारांचा प्रश्न आहे। सन्मानानं जीवन जगण्याचा जो आपला अधिकार आहे की मला सरकारची जिम्मेदारी असते की मला काम देणं आणि हा कायदा आपल्याला त्याची गॅरंटी देत होता। याच्यावरती जागात झाल्यामुळे आपले 2 प्रकारचं नुकसान आहे। एक तर नुकसान असं आहे की आपल्याला सन्मानाचं जीवन जगेल याची एक फाईट असेल, डिग्निटी ज्याला आर्टिकल 21 म्हणतो, जे डिग्निटीनं जीवन जगता आलं पाहिजे आणि दुसरा असा आहे की आपल्या कॉन्स्टिट्युशनल राईटवरती सुद्धा याचा खाला घालण्यात आलेला आहे आणि बेसिक स्ट्रक्चर खतम करण्यात आलं आहे। म्हणून आपल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन याच्या विरोधामध्ये मला असं वाटतं की रस्त्यावरती या। थँक्यू।